झाली सगळी पूजा मांडून. फक्त आता पूजा करायची राहिली. पोरही नाही उठले. सूर्य भगवान की जय. किती वाजता उठली होती शांताबाई? मला रात्रभर झोपच नाही आली. उठली मग 4 वाजता. तर पूजेची सगळी तयारी केली. पूजा मांडली, रांगोळी काढली. किती सुंदर रांगोळी काढली. सूर्य भगवान तर बिलकुल बापरे खूपच छान काढली शांता काकू. करा पूजा सगळ्याजणी. खालीच बसल्या तुम्ही मस्त शेणानं अंगण सारलं तस खालीच बसल्या वाटून राहिलं. आज काय निरंकाळ उपास करता का शांता काकू? निरंकाळ नाही, सोडून ना दुपारची. आता सूर्य भगवानची आरती गिरती करीन संध्याकाळी दुपारी आणि मग उपास सोडीन. आमच्या घरी आम्ही पहिले करू, पण आता करतच नाही. आता माझ्याकडून बी होत नाही. बरं झालं तू शांता, तू तरी पूजा करतो म्हणून आठवण तरी राहते. त्यासाठी करते हे शांता काकू पूजा. आजचा सूर्याचा वाढदिवसही आपल्या भाषेत मनांत वाढदिवसही समज, त्याची पूजा केली जाते. आणि आजपासून माघ महिन्यातली सप्तमीचा दिवस आहे, माघ सप्तमी, म्हणून याला रथसप्तमी म्हणते. सूर्य रथावर चढतो म्हणते आज, म्हणून याला रथसप्तमी म्हणते. आजपासून हळदी कुंकवाचं खतम. आजचा दिवस शेवटला राहतो. आजच्या दिवशी दान पुण्य करणं हे खूप चांगलं राहते. मला तर सगळ्यात जास्त तो प्रसादच खूप आवडते. तो शिजून राहिला तो. कसा करता शांता काकू तो प्रसाद तुम्ही? चुलीतले राहते ते निखारे ते घेतले आणि त्याच्यावर ते भांडं ठेवलं. आमच्याकडे पहिले आमचे कोरं माठ ठेवत होती, तर पण मी माठ नाही ठेवत आमच्या घरी. आणि ते हे भांडं ठेवलं आणि त्याच्यात दूध आणि त्याच्यात तांदूळ टाकायचे. तांदूळ ना साखर, आणि ते उकळी येते, ते कोणत्या दिशेने उकळी येते ते पाहायचं. आणि ते प्रसाद तो शिजू द्यायचा असाच त्या निखाऱ्यावर. तो या प्रसाद आमच्या पुराण काळापासून चालत येऊन राहिला. माझी सासूही अशीच करे म्हणते. त्या प्रसादाची चव कोणता हलवा नाही ना काही नाही, वेगळीच चव लागते या प्रसादाची. ह्याच प्रसादानं उपास सोडावा लागते. साक्षीने बोलावलं का? बोलावलं ना साक्षीले तिच्या सासूले. उशिरा उठल्या असं येईन थोड्या वेळानं. बसा तुम्ही सगळेजणी, मी चहा आणतो करून. शांताताई तुम्ही बसा, मीच आणतो करून. बसा तुम्ही, सकाळपासून थकल्या असन, मी आणतो चहा करून. ये साक्षी, एकटी झाली तू? हो काकू, माझी सासूबाई गेली काल संध्याकाळीच गेल्या ना. मला ते येईन म्हणे ना. माझ्या सासऱ्यांची तब्येत खराब झाली तर त्या रात्रीच निघून गेल्या. हे कर पूजा. मी तर हे पूजा पहिल्यांदाच बघितली आहे. काय म्हणतात काकू याला? आम्ही तर कधीच नाही केली ही पूजा. रांगोळी तर तुम्ही किती सुंदर काढली, साक्षात सूर्य भगवानच दिसत आहे. काकू तुम्हाला यांची माहिती आहे का ह्या रथसप्तमीविषयी? आमच्या आजी आजोबांना सांगितलेली आठवण आहे, ते सांगू का? सांगा शांता काकू. दरवर्षी सांगता, पण यावर्षी साक्षी आहे, आणखीन ऐकायची इच्छा होती, सांगा. एका पुराण्या कथानुसार हे कहाणी आहे. तर सूर्यदेवा जेव्हा साधक करत होते, म्हणजे जेव्हा साधना करत होते, ते त्याच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे पाय दुखू लागले. तर गतीवर त्यांची नियंत्रण नव्हतं राहत ना, पाय दुखू लागले. त्यामुळे त्याची साधना नीट साधना होत नव्हती. मग त्याला विष्णू भगवाननी, परमेश्वराने त्यांना विचारले की त्या बसण्याची व्यवस्था करण्यासाठी विचारले. तर सूर्य भगवाननी सांगितले की मी तुम्हाला जे शक्य असेल ते मला तुम्ही देऊ शकता. तेव्हा विष्णू भगवाननी त्याला दिले एक 7 घोडे आणि हिरे जडित सोन्याचा रथ दिला सूर्यदेवाला बसण्यासाठी. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसालाच रथसप्तमी म्हणते. याचा अर्थ घोड्याचा रथ असा होतो. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं म्हणजे पाणी देणं ते खूप महत्त्वाचं आहे. सकाळी उठून जे लोक सूर्याला अर्घ्य देते त्यांची रोगराई, त्यांची आपल्या याच्यात वाढ, बुद्धीत वाढ, घरी संपत्तीत वाढ
असं म्हणणं आहे की पूर्ण होते. काकू मी तुमच्याच घरी देते अर्घ. कुठे ठेवला आहे पाणी आणि गडवा? सगळ्यांनीच द्या. ज्यांनी घरी नसन दिले त्यांनी सगळ्यांनी द्या. चला पूजा समाप्त झाली. बोला सगळेजण. सूर्यदेव महाराज की जय. चालता का हो कोणी? एक दोन जणी रिकामे आहे का? राहायला सुला कापूस आहे, येचून टाकतो म्हणतो. मी नाही येत बा काकू, मापाशी लय काम झालं. पिकोफॉल करायच्या साड्या येऊन पडल्या. मी आतापासूनच चाट देईन तर मला कोणी देणार नाही. मी 3 वाजता येईन, माझे काम होऊन जाते तोपर्यंत. येतो शांताबाई. उशिरात जाऊ, उपास गिपास सोडून घेतो आणि मग जाऊ. काकू मी येते, चला. तू कशी काय आली पद्मा? तू तर मगाशी काही बोलली नाही. मी मगाशी नाही बोलली तर मला ना एक काम होतं. मगांपासून मी खूप विचार करून राहिली ती घरी आल्यावर. म्हणलं चाल थोडासा कापूस बी वेचू लागेल आणि एक विचारायचंही होतं. काय विचारायचं होतं पद्मा? काय विचारायचं होतं बोल. मी म्हणत होती का तुमच्या घरी जो तुमच्या बहिणीले पाहाले त्या रामभाऊ आप्पाजीचा पुतण्या का कोण आहे म्हणे, तर तो आला होता म्हणे पाहाले. तो एकदमच खराब होता का? काहून तुला काय करायचं आहे एवढी चौकशी? यायची मावस बहीण एक आहे तर ते नाही आहे. त्याची एक पोरगी होती, तिचं लग्न 5-6 वर्ष अगोदर झालं. तर काय झालं माहीत नाही, तिच्या संख्येची नवऱ्यासंग राहत नाही, ती एकटीच राहते. तर हे गेलते काल दुकानात आलता म्हणते तर बुडोबा. तर यायनं विचारलं का काय झालं बा तुमच्या बहिणीला आले पाहिले. तर त्यानं सांगितलं का बा पोरानं नाक कटवलं, काही बोलत होता. बोलत तर थोडासा अगाऊच होता म्हणा, पण मा बहिणीले लय वारला चिरलाच होता तो. लय हलवान झाला असता. माझी बहीण मापेक्षाही थोडीशी जाडी दिसते तर आणि बोलेही जास्त, म्हणून आम्ही तेव्हाच नाही म्हणलं. मा बहिणीला काही तसे विचारायचे लोकही नाही आवडत. हो तो बुढाबा म्हणत होता म्हणे का दारू बिरू पेत नाही, कोणतं व्यसन नाही, थोडंसं आहे जास्त बोलायचा. त्याची बायको पळून गेली तेव्हापासून तो बायकोसाठी असंच करते, कोणतीही पोरगी दिसेल तर पसंतच म्हणते. मग यायनं म्हणलं हाय पा माई एक मावस बहीणची पोरगी, लग्न होऊन 4-5 वर्षाले आहे, लेकरं बाळ नाही आहे, तर विचारून पाहिजे त्या बहिणीले. तुम्ही केव्हापासून पद्मा वहिनी एवढा विचार करून राहिल्या दुसऱ्याविषयी? चुप आहे ना चंदा. नाही चंदाचं काही चुकलं नाही. मला काही आवडत नाही नातेवाईक, त्याचे तर त्याच्याहून नाही आवडत. पण मी मगाशी पूजा केली, तुम्ही सांगितलं का कोणाचं चांगलं केलं तर आपल्याला देव 10 पट देतो. म्हणून मी विचार केला का असं चांगलं पोरगं तर होऊन जाईन, करीन तर करीन इथून लग्न, काय करायचं आहे. शांता काकू तुम्ही दररोज पूजा करत जा, पद्मा वहिनी दुरुस्तच होते. मी काय एवढी बिघडली आहे का? काय करलं तुला मी? ह्या दिवसचा राग गेलाच नाही का तुया? मी तर तुझ्या संग चांगल्यानं बोलून राहिली. चंदा जाऊ दे, ते सोडणं मागचं मागं जाऊ दे. तू म्हणतं तर असन बा पोरगं चांगलं तर असन, थोडंसं हलवान वाटलं नाही तर असन चांगलं. त्या मागे इस्टेट बी आहे, ह्या रामभाऊ आप्पाजीची बी त्याईलीच भेटणार आहे म्हणते. करून पाय विचार. करतो मग विचार, मी यायले सांगून पाहतो. हाय बिचारी एकटी राहते म्हणते, तिलाही भेटून जाईन आसरा. चला गोष्टी खतम करा आणि कापूसेचा एकट दुकट वावर भर कापूस आहे. आपल्याला चौघीले 4 कुंटात व्हावं लागते, एकट दुकट आहे. मला भीती वाटते, मी कोणातरी जवळजवळ वेचीन. तू माझ्या सोबत राह, ह्या दोघीजणी 2 कुंट्यावर होते. ह्या मधामध्येच थोडासा फुटला आहे जास्त, इथं आपण दोघीजणी वेचून येऊ, ह्या तिकडे होते. चाल चंदा, तिकडल्या कुंट्यातून होऊन जाऊ. पाणी घेणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या सगळ्याजणी पहिलेच. चांगलाच येत जा कापूस, तर खिडकला राहीन ना, राहून तिचा तसाच राहायला. सुला कापूस खिडकलाच राहते काकू, बरोबर चांगलं बोंड घ्या लागन. चला सुनीता वहिनी.